ज्या लोकांनी स्टडी केला असेल तर त्या लोकांनी रिचर्ड फेनमन हे नाव नक्कीच ऐकलं असेल. पण ज्यांनी हे नाव ऐकलं नाही ते रिचर्ड फेनमन हे एक ही वॉज वन ऑफ दी ग्रेटेस्ट थिअरटिकल फिजिसिस्ट एव्हर असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांना 1965 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांचं फिजिक्स बायोलॉजी या दोन्ही क्षेत्रातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. पण आजचं हे काय म्हणतात त्याला, आजचा हा प्रोग्राम किंवा हे पुस्तक हे त्यांच्या सायंटिफिक अचिव्हमेंट्स विषयी नाहीये. तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल काही घटना घडल्यात, त्या घटनांबद्दल एक पुस्तक आहे. आणि त्या घटना एवढ्या विलक्षण आहेत ना, की आपण साधारण म्हणतो नाही का, की काय काय राव गंमत करताय का? तसंच हे इंग्लिशमध्ये आहे, की शुअरली यू मस्ट बी जोकिंग मिस्टर फेनमन. म्हणजे त्या कथा ऐकून एवढं विलक्षण वाटतं, की अरे हे गंमत करते ती काय? असं एक आपल्याला वाटून जातं. तर त्यामुळे या पुस्तकाचं नाव शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फेनमन असं आहे. तर आज मी एक काय करणार आहे, तर आज मी त्यांच्या आयुष्यातल्या एक 3 सेपरेट एरियामध्ये म्हणजे 3 सेपरेट भागांमध्ये काय काय झालं, काही स्पेसिफिक अशा छोट्या गोष्टी सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्या पुस्तकामध्ये काय आहे. तर आपण लहानपणापासून चालू करूया. तर साधारण पहिलं महायुद्ध झालं. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये एक मंदी वगैरे झाली. तर त्यावेळेला साधारण फेनमन हे शाळेत वगैरे होते. लहानपण त्यांचं त्यावेळी गेलं. तर ते एका त्यांच्या आजोबांच्या वाड्यामध्ये वगैरे राहायचे. तर ते सगळे एकत्र कुटुंब होतं. सगळे कझिन्स वगैरे सगळेजण एकत्र राहायचे. त्यांचे वडील हे फक्त 3री पर्यंत शिकले होते. पण त्यांना फक्त त्यांच्या मुलांनी सायंटिस्ट व्हायची फार इच्छा होती. आणि त्यावेळेला वडील आपल्या मुलांसोबत एवढ्या प्रेमाने किंवा एवढा वेळ टाइम स्पेंड करत नव्हते. पण त्यांचे वडील हे अतिशय त्यांना त्यांच्या रिचर्ड फेनमन यांच्यासोबत वेळ घालवायला, त्यांच्यासोबत चर्चा करायला, त्यांना सायंटिफिकली नच करायला अत्यंत आवडायचं. त्यांच्या घरी रिचर्ड फेनमन छोट्या-मोठ्या गोष्टी बाहेरनं आणायचे. कुठून काहीतरी मोडीत काढलेल्या गोष्टी घरी आणल्या, बल्ब आणला, वायर्स आणल्या, रेजिस्टर बनवला, व्होल्टमीटर बनवला, कुठे काय बनवलं. तर हे त्यांचे म्हणजे काही शेजारची लोक म्हणायची त्यांच्या आईला, की जर ह्यांनी आग वगैरे लागली तुमच्या घराला वगैरे, तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर त्यांची आई त्यावेळी सगळ्यांना ठामपणे म्हणायची, की आमच्या घराला आग लागली तरी काही हरकत नाही. त्याचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत, त्याचे जे कुतूहल आहे, त्याला जर जागा मिळून त्याला जर आम्ही वाट करून दिली, तर तेच आमच्यासाठी सर्वात महत्वाचं ठरेल आमच्यासाठी. तर असे आई वडील त्यांच्या पाठीशी त्यावेळी उभे होते. तर आपण सुरुवात करूया. ही जस्ट बॅकग्राऊंड झाली. तर या गोष्टीचं टायटल आहे, की द बॉय हू कॅन फिक्स रेडिओ जस्ट बाय थिंकिंग. तर असं झालं, की लहानपणी असं मोडीतलं काही त्यांना सामान गोळा करायची गरज हे होती. त्यांचा असा छंदच होता. त्यांना एक रेडिओ सापडलेला, बंद पडलेला रेडिओ कोणीतरी टाकून दिलेला. तर त्यांनी तो घरी आणला. आणि नेहमी गोष्टी का वर्क होत नाहीत किंवा का वर्क होत आहेत, कशा वर्क होत आहेत हे त्यांना माहिती करायची अत्यंत अशी मनातून त्यांची इच्छा असायची. त्याने तो रेडिओ बघितला, ओपन करून बघितला. तर एका ठिकाणी अशी छोटीशी वायर फक्त अशी निघालेली. मग त्याने ती वायर अशी पुन्हा बसवली आणि रेडिओ चालायला लागला. मग रेडिओ चालायला लागला, त्यांना खूप खूप आनंद आला. मग त्यांना असं वाटायला, की अरे आपण बघायला पाहिजे, की आपल्याला अजून रेडिओ फिक्स करता येतात का? म्हणून त्याने कधी मिळेल तेव्हा मोडीतले रेडिओ, पडलेले रेडिओ, बंद पडलेले रेडिओ, कोणाच्या ओळखीच्यातले रेडिओ वगैरे असं त्यांनी फिक्स करायला चालू केलं. तर सुरुवातीला त्यांना एकदम असे साधे जे कामं होती, एकदम सोपी वगैरे अशा गोष्टी होत्या, त्यांना फिक्स करता येत होत्या. पण मग हळूहळू ते गोष्टी जेव्हा अवघड होत गेल्या, तेव्हा त्यांनी अजून चिकाटी दाखवून त्या गोष्टी रेडिओ फिक्स करायला ते करत होते. म्हणजे एकदा त्यांच्या आईच्या मैत्रिणीकडे ते गेले होते त्यांचा रेडिओ फिक्स करायला. तर तो रेडिओ फिक्स करायला भरपूर वेळ लावला, म्हणजे 1 तास वगैरे लागला. तर त्यावेळेला त्या त्यांच्या आईच्या मैत्रिणीलाच वाईट वाटलं. म्हटलं, "अरे, हा एवढूसा मुलगा एवढा वेळ बसलाय इथे रेडिओ दुरुस्त करतोय
तर त्याला त्यांनी म्हणजे दूध आणून दिलं, केक आणून दिला. म्हटलं राहू दे हे बाबा, नाही झालं तरी चालेल, काही फरक पडत नाहीये, तू कशाला एवढा हे घेतोयस, श्रम घेतोयस. पण त्यांना ते मुळातच ती गोष्ट कंप्लीट केल्याशिवाय ते मागे येणार होते. त्यांनी एक 2-3 तास तो रेडिओ अतिशय वेळ घालून त्यांनी तो फिक्स केला आणि शेवटी त्याच्यानंतरच ते थांबले. आणि त्याच वेळी असेच एक असा मनुष्य त्यांच्या घरी आला, की "रिचर्ड फेनमन कोण आहे? मग आमच्या घरी रेडिओ चालत नाहीये. तर तुम्ही येणार का?" असं वगैरे विचारायला आला. तर त्यावेळेला हे 12-13 वर्षाचा मुलगा पाहून त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. अ, पण मग तरी म्हटले, "जाऊ द्या, जाऊ दे." मग त्याला कारण ते त्यावेळी गरिबी होती भरपूर आणि स्वस्तात काम झालं तर ठीकच आहे. म्हणून ते रिचर्ड फेनमन यांना त्याच्यासोबत घेऊन गेले. आणि मग जाताना रस्त्यात बरेच ते विचारत होते, "तू तर एवढा लहान दिसतोयस, तू कसा काय रेडिओ फिक्स करणार?" त्यांच्या खिशात त्यांचा स्क्रूड्रायव्हर होता. तर स्क्रूड्रायव्हर त्यांच्या म्हणजे भरपूर मोठा आणि त्यांचा खिसा एवढा छोटा आणि ते सगळं विचित्र वाटत होतं त्यांना. आणि मग त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम पण सांगितला, की घरी गेल्यानंतर की जेव्हा ते रेडिओ चालू करतात, तेव्हा एकदम मोठा असा कर्णकर्कश आवाज यायचा आणि नंतर तो आवाज निघून जायचा आणि मग एकदम व्यवस्थित चालायचं फंक्शन. नंतर मग कधीच प्रॉब्लेम येत नाही. आणि मग रिचर्ड फर्मनने विचार केला, की काय नक्की प्रॉब्लेम असेल? मग रेडिओ खोलण्याच्या आधीच ते असे विचार करत त्या खोलीत फिरत राहिले, की काय बाबा प्रॉब्लेम असेल, काय प्रॉब्लेम असेल? तर येरझाऱ्या घालता-घालता ते विचार करत होते, की काय बाबा प्रॉब्लेम असेल, काय असावा? आणि मग त्याच्या लक्षात आलं, की ज्या आता आधी ट्रान्झिस्टरचे मोठे मोठे रेडिओ होते त्यांच्यामध्ये ट्यूब्स असायच्या. त्या ट्यूब बरोबर हिट होत नव्हत्या. त्याच्यामुळे ते एक फीडबॅक लूप बनवत होता त्यावेळी. तर त्यांच्या लक्षात चालताना लक्षात आलं आणि मग त्यांनी त्या मालकाला सांगितलं, की "बाबा रेडिओच्या ज्या ट्यूब्स आहेत त्या तू उलट्या कर. म्हणजे उलटा एक काढून त्यांची ऑर्डर चेंज कर." त्यांनी केलं आणि रेडिओ एकदम चालायला लागला. मग त्या माणसाला एकदम आश्चर्य वाटलं, की "अरे, हा असं म्हणजे हा 12 वर्षाचा मुलगा त्यांनी असा-असा रेडिओ फिक्स केला आणि ते फक्त विचार करून फिक्स केला." मग त्यांनी ते सगळ्यांना बऱ्याच जणांना त्यांनी सांगितलं, की "बाबा हा जो मुलगा आहे, तो फक्त विचार करून रेडिओ फिक्स करतो." तर ते हे असे एक छोटी-छोटी गंमत अशा अशा त्यांच्या लहानपणी होत्या. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, की ज्याच्यामध्ये फेनमन यांनी त्यांच्या वडिलांविषयी सांगितलेलं आहे. त्यांनी एक किस्सा सांगितलाय त्यांच्या वडिलांविषयी, की त्यांचे वडील अ, जेव्हा फेनमन लहान होते अ, तर ते त्यांना मांडीवर घेऊन बसायचे. त्यांच्याकडे एक एन्सायक्लोपीडिया वगैरे असं होतं. तर त्यांनी डायनोसॉर म्हणजे सपोज डायनोसॉर असेल त्या एन्सायक्लोपीडियामध्ये, तर ते कसं सांगायचे, की हा डायनोसॉर हा 32 फीटचा डायनोसॉर आहे, असं त्यांनी पुस्तकात लिहिलेलं असायचा. तर 32 फीटचा म्हणजे काय? तर तो डायनोसॉर जर घराच्या समोर उभा असेल आणि जर तू पहिल्या मजल्यावर असशील, तर तुझ्या पहिल्या मजल्यापर्यंत त्याचं डोकं जाईल, असा तो डायनोसॉर आहे. असं ते इमॅजिन करायला ते शिकवायचे मुलांना. तर त्या इमॅजिनेशन आता सायंटिस्टना भरपूर इमॅजिनेशन वापरण्याची गरज असते. कारण गोष्टी बऱ्याच ॲब्स्ट्रॅक्ट असतात. त्याचा त्या गोष्टीचा फेनमन यांना बराच फायदा आला. तर ती एक गोष्ट ती मला दाखवायची होती. ते त्यांच्या शब्दात ऐकावं तुम्ही अशी माझी इच्छा होती. तर अनफॉर्च्युनेटली मला वाटतं तो आवाज येत नाहीये. अजून 2-3 व्हिडिओ आहेत माझ्याकडे. ते व्हिडिओ मी दाखवेन नंतर. पण बघूया आपण आवाजाचं कसं ॲडजस्ट करायचं ते बघूया. तर ह्याच्या हा लहानपणीचे अजून बरेचसे किस्से आहेत पुस्तकामध्ये. तर आपण त्यांच्या दुसऱ्या फेजमध्ये जाऊया. जेव्हा फेनमन हे कॉलेज त्यांनी अंडरग्रॅड एम-आय-टी मधनं केलं आणि त्यानंतर त्यांनी प्रिन्स्टनमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. हे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर त्यांना लगेच मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये त्यांची वर्णी लागली. आता मॅनहॅटन प्रोजेक्ट म्हणजे म्हणजे काय हे तुम्हाला ऐकलं असेल किंवा नसेल, तर मी थोडीशी बॅकग्राऊंड देतो, की दुसरं महायुद्ध चालू झालेलं त्यावेळी. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने पण उडी घेतली. एका बाजूला मित्र राष्ट्र आणि एका बाजूला जर्मनी, इटली आणि जपान असे देश होते. तर त्यावेळेला अ, 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 म्हणजे अजून हे आय डोंट नो किती लोकांनी ऐकलं असेल. तर त्यावेळेला ह्यांनी आइन्स्टाईननी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं, की जर्मनी हे ट्राय करते की अणुबॉम्ब बनवायचा त्यावेळी. म्हणजे आणि सगळ्यांना अशी भीती होती, की हिटलरच्या हातामध्ये जर अणुबॉम्ब त्यावेळी जर सापडले, तर किती त्याचा दुर्गामी परिणाम होऊ शकतो अशी याची सर्वांना भीती वाटत होती.
तर त्यावेळी अमेरिकेने स्वतः अणुबॉम्ब बनवण्यासाठीचा प्रोजेक्ट लॉन्च केला. त्या प्रोजेक्टचं नाव म्हणजे मॅनहॅटन प्रोजेक्ट. म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये हा इतिहासाला कलाटणी देणारा हा एक इम्पॉर्टंट एक प्रोजेक्ट होता किंवा एक इम्पॉर्टंट इव्हेंट होता. आणि त्या इव्हेंटचं जे नेतृत्व त्या जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टचा मेन म्हणजे ओपन हॅमर म्हणून एक होते. आणि त्यावेळी नुकतेच ग्रॅज्युएट झालेले फेनमन यांना त्या प्रोजेक्टमध्ये घेण्यात आलं. आता मला नक्की माहित नाही की त्यांना का घेण्यात आलं. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी काहीतरी जबरदस्त त्यांच्या अंडरग्रॅडमध्ये काम केलं असेल म्हणून त्यांना ते चान्स मिळालं. ते पुस्तकात दिलं नाहीये. पण इन जनरल मी बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला सांगतोय. तर त्यावेळी मोठे मोठे सायंटिस्ट तिथे यायचे आणि चर्चा करायला, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आणि त्याच्यामध्ये बरीच मोठी मोठी नावं होती. आता इथे बऱ्याच जणांनी नील्स बोर हे नाव ऐकलं असेल. साधारणतः आपल्याला 10वी मध्ये भौतिकशास्त्रामध्ये ती एक डायग्राम असायची, बोर्स डायग्राम असायची. त्याच्यामध्ये ते न्यूक्लियस असायचा, त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरणारे ॲटम्स असायचे. तर ती डायग्राम म्हणजे त्याचं म्हणजे ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये होती ती नील्स बोर यांनी आधी म्हणजे त्यांचं ते आधी क्रिएशन होतं. आणि त्याच्यानंतर त्यात बरीच मॉडिफिकेशन वगैरे झाली बरोबर. पण मेन ही त्यांनी प्रेझेंट केलेली आयडिया. तर त्यावेळी त्यांना बराच मान होता सगळीकडेच ऑब्व्हियसली. आणि ते म्हणजे अगदी भीष्म पितामह असं म्हटलं तरी चालणार आहे. तर त्यावेळी ते जेव्हा यायचे तेव्हा ते सगळे लोक त्यांच्याशी म्हणजे हँडशेक वगैरे करण्यासाठी अगदी त्यांच्या मागे मागे करायचे. आणि रिचर्ड फेरमन यांना पण त्यांना भेटायचं होतं. आणि पण सगळेजण मोठे मोठे समोर असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही त्यावेळी. तर दुसऱ्या दिवशी नील्स बोर यांचा मुलगा आहे ॲगे बोर म्हणून. त्यांना पण 1975 साली नोबेल पारितोषिक मिळालं फिजिक्समध्ये त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनसाठी. तर त्यांचा कॉल आला रिचर्ड फेनमन यांना, की "अरे नील्स बोर यांना तुझ्याशी बोलायचंय, तू येणार का?" तर रिचर्ड फेनमन यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, की "अरे तुम्ही चुकीचा नंबर लावलाय. मी रिचर्ड फेनमन आहे आणि म्हणजे तुम्हाला कुठेतरी दुसऱ्याशी बोलायचं असेल कदाचित." "नाही, नाही," म्हणे, "तुमच्याशीच बोलायचंय. तुम्ही याल का?" तर मग त्यावेळी रिचर्ड पेनमन हे गेले की काय म्हणून. मग त्यांच्या खोलीमध्ये फक्त नील्स बोर आणि त्यांचा मुलगा ॲगे बोर असे दोघंच होते. तर नील्स बोर यांनी त्यांना सांगितलं की ही एक माझी आयडिया आहे, अशी आयडिया आहे. तर तुझं काय मत आहे? तर ते क्षणाचा पण एक विलंब न करता ते म्हणाले, "अरे ही तर चुकीची आयडिया आहे, तर दिस इज अ स्टुपिड आयडिया." आणि याच्यामध्ये हे अशा ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. मग नील बोस थोडा वेळ विचार करून म्हणाले, की जर आपण असं मॉडिफिकेशन केलं तर? ही म्हणायची ही थोडीशी बरी आयडिया आहे, पण तरी त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि असं डिस्कशन बॅक अँड फोर्थ असं एक तास वगैरे 2 तास वगैरे चाललं त्यांच्यामध्ये. आणि शेवटी मग सॅटिस्फाय झाल्यानंतर मग नील्स बोरनी सांगितलं, की त्यांच्या मुलाला सांगितलं, की आता बाकीच्या लोकांना येऊ द्या. तर त्याचं रिचर्ड फेनमन यांना आश्चर्य वाटलं, की अरे हे काय झालं? तर रिचर्ड फेनमन हे एखाद्या गोष्टीविषयी बोलताना समोरचा माणूस कोण आहे याचा कधीच विचार न करता आपण काय खरं बोलतोय की सत्य आणि त्या सत्याला सपोर्ट करणारे मुद्दे, मग ते समोरच्याने मांडलेलं असावं किंवा स्वतः मांडलेलं असावं. तर एकतर ते दुसऱ्यांना कन्व्हिन्स करत किंवा ते स्वतः जर त्यांनी समोरच्याने जर चांगले मुद्दे मांडले तर ते स्वतः कन्व्हिन्स होण्याची त्यांची तयारी असायची. तर त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम पण झाले. पण असं बऱ्याच ठिकाणी त्यांना एक असा ऍडव्हान्टेज पण होता, की ते मनातलं न ठेवता कधीही कुणाशी असं ते फिजिक्स या विषयी ते बोलू शकायचे. तर तुम्ही अजून बरेचसे असे ह्याच टाईपचे बरेचसे किस्से आहेत अजून पुस्तकामध्ये. त्यांचं आणि आईन्स्टाईनचं इंटरॅक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम मजेदार आहेत. तर त्या तुम्हाला वाचल्या तर आवडेल अजून, असं मला वाटतं. तर हा एक पिरियड झाला. त्याच्यामध्ये त्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये 4 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी कॉर्नवेल युनिव्हर्सिटी आणि कॅलटेक युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून ते लागले. आणि त्याच्यानंतर एक वेगळंच पर्व त्यांच्या आयुष्यात चालू झालं. तर मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये 4 वर्ष दिवस रात्र वेड्यासारखं काम केल्यानंतर त्यांना जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन केलं
तेव्हा त्यांना अगदीच असं वाटायला लागलं की अरे हे काय करतोय आपण, म्हणजे काहीच काम नाही, काही हे नाही, फक्त लेक्चर देते मुलांना वगैरे, असं त्यांना एकदा एक असं मळब आली होती. आणि एवढ्या लहान वयात त्यांनी एवढ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्यानंतर, मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर, एवढ्या मोठ्या लोकांसोबत इंटरॅक्ट केल्यानंतर, आता आपण आपल्याकडून लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि आपण त्या सॅटिस्फाय करत नाहीये, याचं त्यांना उगीचच दडपण यायला लागलं. मग त्यांनी हळूच असा विचार केला की आपल्याला आपण काय एन्जॉय करतोय. सी त्यांना नेचरमध्ये काय चाललंय, काय गोष्टी घडतात आहे, त्याच्या मागचं सत्य काय आहे, हे त्यांना उलगडायला अत्यंत आवडत होतं. तर फिजिक्स, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं त्यांना, ही वॉन्टेड टू प्ले विथ फिजिक्स. म्हणजे त्यांना काम हे एक त्यांनी प्ले म्हणून त्यांनी घ्यायचं ठरवलं. आणि लोकांना काय वाटतं ह्याच्यापेक्षा मला माझ्या कामातनं काय मिळतं आनंद, याच्यावर जास्त लक्ष ठेवेन, असा असा त्यांनी एक निर्धार केला. आणि त्यावेळी ते एकदम रिलॅक्स झाले की हा कोण काय म्हणेल याचा मी काहीच विचार करत नाही. पण मी एक प्रोफेसर आहे आणि मी मुलांना शिकवतोय आणि मी मी फिजिक्स एन्जॉय करतोय. दॅट्स द ओन्ली थिंग आय एम गोइंग टू डू. त्यांनी एकदा विचार केला आणि मग ते रिलॅक्स झाले. आणि असेच एकदा शांतपणे ते कॅन्टीन मध्ये बसले होते, तर कोणीतरी असं काहीतरी डेस्क फिरत होते. तर असं ते गंमत म्हणून त्या डेस्ककडे पाहत होते आणि विचारत होते की हे जर आपण डेस्कचं मोमेंट आहे, ते जर आपण इक्वेशन मध्ये मांडायचा प्रयत्न केला तर ते काय इक्वेशन येईल, असा ते विचार करत राहिले बराच वेळ. आणि तो विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. आणि असंच एकदा कोणाला तरी त्यांच्या म्हणजे त्या युनिव्हर्सिटीच्या डीनशी बोलताना त्यांनी सांगितलं की असं असं माझ्या डोक्यात असं हा फॉर्म्युला वगैरे विचार करतोय मी. तर डीन म्हटलं की हे काय आहे, म्हणलं हा काय म्हणजे ही काय एवढी महत्वाची गोष्ट नाहीये, तुम्ही कॅन्टीनमध्ये कोणतरी डिस्क करतोय. पण ह्याच गोष्टीसाठी त्यांना नंतर ते फेनमन डायग्राम त्यांनी इन्व्हेंट केल्या आणि त्याच्यासाठी त्यांना 1965 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. तर दडपण न घेतल्यामुळे त्यांनी फिजिक्सवर एक एज अ प्ले, कामाकडे एज अ प्ले म्हणून लक्ष दिल्यामुळे त्यांना एक चांगलं वळण मिळालं त्यांच्या आयुष्यामध्ये, असं असं मला मला नेहमी वाटत राहतं. तर अजून एक गोष्ट म्हणजे त्याच वेळी त्यांना म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्यांना 65 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. पण त्यांना ऍक्च्युअली स्वतःहून त्यांना अजिबात आवडलं नाही त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं. त्यावेळी त्यांना अतिशय वाईट वाटलेलं की अरे का मिळालं. आणि मला ते वाटत की अरे हे काय आहे, म्हणजे हा काय विरोधाभास आहे, असं का असावं. तर त्यांनी ते मस्त समजावून सांगितलंय की त्यांना मेनली कशामध्ये इंटरेस्ट होता, तर फिजिक्स मध्ये इंटरेस्ट होता. तर त्यावेळी ते ज्या ठिकाणी लेक्चर द्यायला जायचे, तर त्या ठिकाणी जेव्हा ते लेक्चर द्यायला जायचे तेव्हा जेव्हा त्यांना म्हणजे नोबेल पारितोषिक मिळायच्या आधी, तर ज्या लोकांना फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे तीच लोक फक्त अटेंड करायची आणि जेन्युअन प्रश्न विचारायचे. त्यावेळी त्यांना त्यांना त्याशी कनेक्ट चांगला करू शकायचे ते. पण जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं आणि आता फेनमन येणार आहेत बोलायला म्हणल्या, तर सगळी लोक खूप गर्दी करायचे की अरे हा म्हणजे खूप मोठा माणूस आला, एक वलयांकित व्यक्तिमत्व बनलं त्यांचं. त्याच्यामुळे खरोखरचे फिजिक्सचे प्रॉब्लेम त्यांना डिस्कस करायला त्यांना म्हणजे मिळत नव्हतं. तर ती एक त्यांना खंत राहिली. आणि त्यावेळी ते काय करायचे की मग त्याने अजून एक आयडिया काढली की तेव्हा जेव्हा ते लेक्चर द्यायला जायचे तेव्हा त्याने असं डिक्लेअर केलं की मी कोणतरी वेगळाच हे म्हणून त्यांनी असं काय म्हणतात त्याला डिक्लेअर करायचे. आणि ऐन वेळेला ते प्रोफेसर येऊ शकले नाहीत आणि त्याच्या आधी आता डॉक्टर फेनमन प्रेझेंट करणार आहे असं त्यांनी मध्येच डिक्लेअर करायचे आणि ते स्वतः लेक्चर घ्यायचे. तर त्यामुळे त्यांना ते जेन्युअन अशा लोकांशी त्यांना इंटरॅक्ट करायला मिळायचं. तर मी त्यांचा नोबेल पारितोषिक आता तो व्हिडिओ मी जो प्ले करणार होतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांचं प्राइज हे आधीच मिळालेलं आहे. त्यांनी जे संशोधन केलेलं आहे तेच त्यांचं प्राइज होतं. आणि तेच त्यांना काय म्हणतात त्याला, तेच ते एक तेच त्यांच्यासाठी एक सर्वात मोठं बक्षीस. आणि त्यांचं जे काम आहे ते इतर फिजिसिस्ट रेफर करतात आहे, हेच त्यांच्यासाठी बेस्ट काय म्हणतात त्याला आउटपुट आहे. तर त्यांना हे प्राइज वगैरेची काही गरज नाही असं त्यांनी भाषणात वगैरे म्हटलेलं आहे. ऍज अ प्रोफेसर त्यांना बऱ्याच ठिकाणी जायला मिळालं, जपान, ब्राझील. ब्राझीलमध्ये ते 2 वर्ष होते. US गव्हर्नमेंटकडनं त्यांना तिथे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्यासाठी पाठवण्यात आलेलं.
त्यावेळी त्यांचे अनुभव म्हणजे एकदम अजूनच मजेदार आहे. त्यातले काही अनुभव मी सांगतो आणि ते वाचण्यासारखे आहेत खरोखर. तर त्यांनी आधी तर मुलांना व्यवस्थित इंग्लिश येत नाही. म्हणून त्यांनी स्वतः पोर्तुगीज शिकून ते पोर्तुगीजमध्ये त्यांनी शिकवायला चालू केलं. म्हणजे मुलांना इंग्लिश कळत नाही म्हणून त्यांनी स्वतः पोर्तुगीजमध्ये फिजिक्स शिकवायला तिथे जाऊन चालू केलं. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जाताना तिथे गेल्यानंतर त्यांनी एक ते सांबा परफॉर्मन्स, सांबा डान्स किंवा सांबा परफॉर्मन्स किंवा कार्निवल्स असतात तिथे. तर त्या कार्निवलमध्ये पार्टिसिपेट त्यांना अतिशय म्युझिकची आवड. ते पार्टिसिपेट करण्यासाठी त्यांनी एक बँड जॉइन केला आणि त्यांनी एक त्या बँडमध्ये त्या बँडमध्ये त्यांनी परफॉर्म पण केलं कार्निवलच्या वेळेला. ती एक मोठी एक अचिव्हमेंट आहे. तर हे झाल्यानंतर म्हणजे त्यांचं जे एक संपूर्ण जे काय म्हणतात त्याला टेन्युअर झाल्यानंतर त्यांना तिथे बोलवलं की विद्यार्थ्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्हाला काय वाटतंय याच्याविषयी सांगायला त्यांनी सांगितलं. तर ते म्हणाले की तुम्ही म्हणजे मी सांगेन पण तुम्ही ओके आहात का? म्हणजे मला तुम्ही मुक्त म्हणजे फ्रीली बोलू द्याल का? हा ठीक आहे म्हणाले, तुम्ही बोला. आणि त्या दिवशी असं झालं की मुलं, त्यांचे पालक आणि गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स, प्राध्यापक असे सर्व लोक तिथे हॉलमध्ये जमले त्यांचं भाषण ऐकायला. ते प्रायमरी मधलं एक म्हणजे शाळेमधलं एक पुस्तक जे पोर्तुगीजमध्ये तिथे शिकवतात ते घेऊन चालले होते स्टेजवर. तर तिथे एका माणसाने सांगितलं की अरे बाबा तुम्ही पुस्तकाविषयी जर बोलणार असाल, ते पुस्तक लिहिलेला माणूस तिथे ऑडियन्समध्ये बसला आहे, तर तुम्ही जरा काळजीपूर्वक. ते म्हणाले की तुम्ही मला सांगितलं आधी, ते काय तसं काय मी करणार नाहीये. तर माझ्या मनात आणि त्यांनी बरोबर त्यांच्या जे मनात आहे त्यांनी व्यवस्थित सांगितलं. त्यांनी सुरुवातच अशी केली की ब्राझीलमध्ये सायन्स हे अजिबात शिकवत नाही. ऐकून सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं की इथे फक्त एखाद्या वस्तूला काय म्हणतात हेच फक्त शिकवलं जातं आणि ती वस्तू पण सायन्स म्हणजे एखाद्या वस्तूला नाव देण्यासारखी नाही. हे तर फक्त घोकंपट्टी झाली. त्याचा प्रॅक्टिकल यूज काय? सायन्स म्हणजे नेचरचे जे फेनोमेना आहे, ज्या गोष्टी आहेत त्या कशा घडतात हे समजणं म्हणजे सायन्स. तर थिअरी वाचून फक्त फायदा नाही, पाठ करून फक्त फायदा नाही. त्या गोष्टी इमॅजिन करता यायला पाहिजे, त्या गोष्टी खरोखर समजल्या पाहिजे, त्या गोष्टी कशा वापरू शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते सगळं कळणं म्हणजेच तुम्हाला सायन्स कळलंय असं त्यांनी एक भाषण त्यांनी लिहिलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं. आणि ऍक्च्युली मला अजून एक व्हिडिओ शेअर करायचा होता की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक असा सुंदर व्हिडिओ आहे. तर ते वडील त्यांच्यासोबत फिरायला जात होते, त्यानंतर एक पक्षी दिसला. तर त्या पक्षाला इंग्लिशमध्ये काय सांगताय, काय नाव आहे त्यांनी सांगितलं. जापनीजमध्ये काय म्हणतात हे सांगितलं. त्यानंतर चायनीजमध्ये काय म्हणतात त्या सांगितलं. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर त्यांना त्याचे वडील म्हणाले की हे मी सगळं सांगितलं, त्याचा काहीच उपयोग नाहीये. मी तुला फक्त एवढं सांगितलं की वेगवेगळ्या भाषांमधली लोक त्या पक्षाला काय म्हणतात. पण मी तुला हे सांगितलं नाहीये की ते पण ह्याच्यावरून तुला काहीच कळत नाही की पक्षी हे काय करतो, ह्याच्याशी काहीच तुला कळलं नाही. तर हे त्यांच्यासाठी अतिशय एक महत्वाची गोष्ट होती की गोष्टी कळणं हे जास्ती महत्वाचं आहे. गोष्टींना काय म्हणतात, कशी नावं देतात, फॉर्मॅलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. तर हे झाले त्यांचा म्हणजे ब्राझीलमधला एक्सपिरियन्स. तर त्यांचा सोशल वावर म्हणतो पण त्यांचे बरेच सायंटिस्ट फक्त मित्र नव्हते. त्यांचा जो एरिया ऑफ एक्सपिरियन्स, एक्सपोजर हा फार मोठा होता. तर त्यांचे एक पेंटर मित्र होते. पेंटर म्हणजे फार प्रसिद्ध चित्रकार होते ते पण. त्यांच्यासोबत त्यांचं नेहमी भांडण व्हायचं की तुम्ही चित्रकार, तुम्हाला काहीच सब्जेक्ट नाहीये, तुम्हाला काहीच एमलेसली तुम्ही पेंट करत बसता काहीतरी. आम्हाला सायंटिस्टला एक कसा सब्जेक्ट आहे, एम आहे, त्या एम ते सत्य उलगडायचा प्रयत्न करतो, आम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तुम्ही काय करता? तुम्ही काहीच करत नाही. आणि मग ते चित्रकार पण तेवढ्याच ईर्ष्येने त्यांना म्हणायचे की तुम्हाला काहीच कळत नाही.
चित्र काढायला सब्जेक्टची गरज नाहीये, चित्र काढायला इमोशन्सची गरज आहे. तर मग असं त्यांचं बरेच भांडण होऊन शेवटी फेरमनच त्यांना म्हणाले, की आपण एक काम करूया, की मला आर्ट विषयी काहीच माहित नाही आणि तुला सायन्स विषयी काही माहित नाही. तर मी तुला सायन्स शिकवतो, फिजिक्स शिकवतो आणि तू मला आर्ट्स शिकव. पण एक गोष्ट तुला सांगतो, की मला चित्रकला अजिबात येत नाही. मी शाळेमध्ये असताना पट्टी घेऊन घरं आणि झाडं काढायचो. तर त्याच्यानंतर मी म्हणजे चित्र काढण्याकडे कधीच मला कधीच जमलं नाही. तर त्यांच्या मित्रांनी पण ठीक आहे म्हटलं, आपण आपण हे करून बघूया. आणि त्यांना नेक्स्ट असाइनमेंट दिली, की घरी गेल्यानंतर एक काय त्याला शूज आहेत, बूट म्हणतो. त्या बुटाचं चित्र काढून आण. तर ते गेले घरी आणि त्यांनी अगदी मोठ्या कष्टाने असं चित्र वगैरे काढलं आणि एकदम असं त्यांना अगदी बेकार आलं चित्र असं वाटत होतं. काय म्हणलं फालतू चित्र, आता हा ओरडणार, हा काय म्हणणार आहे आपल्याला. पण ते चित्र पाहून ते त्यांच्या मित्रांनी त्यांना उलट एन्करेजमेंट दिली, की आणि जनरली त्यांनी असं म्हटलं, की आर्ट्समध्ये काही बरोबर आहे आणि काहीच असं एकदम बरोबर असतं, बरोबर किंवा चूक असं काहीच नसतं. सगळ्या गोष्टी बरोबर असतात आणि प्रत्येक चित्रकाराचं रिप्रेझेंटेशन वेगळं असतं. ठळक पेन्सिलीचा यूज करणं, लाईट पेन्सिलीचा यूज करणं. कधी शिक्षक त्यांना चित्रकारांना कधी असं नच करत नाही, की तुम्ही असंच केलं पाहिजे. कारण कोणी चित्रकार असा ठळक काढून चांगला चित्र काढू शकतो, कोणी असे वेगवेगळ्या पद्धती वापरून चित्रकार प्रसिद्ध झालेले. तर मग हळू त्यांना असं एन्करेजमेंट मिळत त्यांनी असं मग ते गॅलरीज जायला आर्ट गॅलरीज जायला लागले. मग तिथे एक मॉडेल त्यांनी पोज केलेली. मग ते मॉडेल पोज करून झाल्यानंतर बाकीचे चित्र सगळी कंप्लीट काढून झालेली. पण ह्यांचा फक्त एकच पाय काढून झाला. मग हळू त्यांनी प्रयत्न करून इम्प्रूव्हमेंट करायचा करून आणला आपला आणि चित्र काढण्यामध्ये. आणि शेवटी त्यांच्या चित्रांचं कॅलटेकमध्ये प्रदर्शन भरलं. म्हणजे त्यांच्या आधी एक दोन चित्र अशी विकली गेली आणि मग त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, की अरे वाह! म्हणजे चित्र वगैरे विकली गेली माझी. म्हणजे त्यांना एकदम असं एकदम हुरूप आला. आणि अजून त्यांनी इम्प्रूव्हमेंट करून हळूहळू त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन त्यांनी भरवलं आणि ते काही चित्र त्यांनी विकली आणि असं त्यांचा एक व्हॉयेज होता. आणि त्यांचा मित्र मात्र त्यांनी कधीच फिजिक्स शिकला नाही आणि वरती त्यांचं असं भांडण झालं, की सर्वात चांगला गुरु कोण? की त्यांचा मित्र वाईट गुरु ते वाईट गुरु असल्यामुळे त्यांचा मित्र फिजिक्स शिकला नाही, की ते वाईट शिष्य असल्यामुळे ते फिजिक्स शिकू शकले नाही, असा त्यांचा एक वाद झाला त्यावेळी. तर ते हे सगळं गमतीदार आहे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी शिकल्या आहेत. तर त्यांचा बॉन्गो वाजवताना एक व्हिडिओ आहे मस्त. तो मी डाउनलोड केलेला. आय नो की आता आपण प्ले नाही करू शकत, पण असं असं एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या मी अशा तुम्हाला एक अशा मे बी 5-6 किंवा 10 5-6 गोष्टी सांगितल्या असतील. पण पुस्तकामध्ये जवळ अशा 150 ते 200 गोष्टी आहेत. अशा सुंदर छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. तर मी म्हणजे आता पुस्तक का वाचूया? ठीक आहे. तर आता तुमच्या मनात जर प्रश्न असेल, तर मी तुम्हाला 2-3 कारणं द्यायचा प्रयत्न करतो, की पहिलं कारण म्हणजे की मी सायंटिस्ट म्हणून अशी 1-2 अशी पुस्तकं वाचली, की एक अब्दुल कलाम यांची बायोग्राफी वाचली. ती एक सुंदर बायोग्राफी आहे. ओके. ती डेफिनेटली फारच छान बायोग्राफी आहे आणि ती ऐकायला मला म्हणजे एकदम मजा आली. एकदम इन्स्पिरेशनल आहे. इन्स्पिरेशनल होती बायोग्राफी. पण अब्दुल कलाम हे स्वतः कसे विचार करायचे प्रॉब्लेम्सला अप्रोच करताना, ते त्याच्यामध्ये होतं. पण हे पुस्तक वाचताना याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की प्रत्येक गोष्टीवर म्हणजे आर्ट्स असो, म्हणजे रिलिजन असो, गॉड किंवा म्युझिक असो, या सगळ्याच गोष्टींवर सायंटिस्ट कुठल्या दृष्टीने बघतो, सत्य, असत्य, याचा पडताळा ते कसं करतात, मुद्दे कसे मांडतात. ही जी ह्या गोष्टींची कॉमेंट्री आहे, राइट? ती या पुस्तकात त्यांनी मस्त मांडली आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपण म्हणतो किंवा सायंटिफिक टेम्परमेंट म्हणतो. तर ते जे विचार आहेत ते ह्या पुस्तकातून आपल्याला ते कळून जातं. म्हणजे तुम्ही आता मे बी तुम्ही कदाचित कधीतरी जयंत नारळीकर यांचं कधीतरी वाचलं असेल. तर ते ज्या पद्धतीने मांडतात गोष्टी, की सत्य, असत्य, खरं, खोटं किंवा एखाद्या गोष्टीचा कसा करून घ्यायचा. तर त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये मांडल्या आहेत.
आणि ते वाचायला एकदम छान वाटतं. एक वेगळा अनुभव आहे की तुम्ही जर असं एखाद्या सायंटिस्टची वाचलं नसेल तर हे तुम्हाला वाचायला नक्की मजा येईल. हे मला वाटतं एक कारण असेल, कारण असं पुस्तक वाचायसाठी. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की हा प्रत्येक जी त्यांनी इन्सिडेंट सांगितले, घटना सांगितली, तर त्यांच्यामध्ये एक असा अत्यंत काय म्हणतात अंगात एकदम चेतना असणारा माणूस, एकदम उत्साही माणूस माणूस बघतोय आपण असं वाटतं. ते काही करत असावे आणि असा विचार येतो की असं का असावं, राईट? आणि इन जनरल मला तर बऱ्याच वेळेला येतो कामाचा कंटाळा की एक आता माझी 20 वर्ष काम करून झाली तर असा कंटाळा आहे. कधी-कधी असं वाटतं की काय आपण काय करतोय, बोर होतोय वगैरे, वगैरे. पण मला असं वाटतं की या लोकांचं त्यांना काय उद्देश गाठायचा आहे, त्यांचा आयुष्यातला काय उद्देश आहे त्यांना माहिती होतं आणि ते त्या उद्देशावर ते काम करत होते. म्हणजे जगात सायन्स आणि सत्य मला शोधून काढायचंय. खरं काय आहे हे मला निसर्गाचं जे सत्य मला उलगडायचं आहे, हा त्यांचा एम त्यांना माहिती होता आणि त्या दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे ते बघायचे. त्यामुळे त्यांना कधीही कुठल्या गोष्टीचा कंटाळा आला नाही. मे बी म्युझिक असो, सायन्स असो, आर्ट्स असो, ते इव्हन त्यांनी बायोलॉजी हा सब्जेक्ट घेतलेला आणि त्या बायोलॉजीमध्ये त्यांनी एक फंडामेंटल रिसर्च करायचा त्यांनी सुंदर प्रयत्न केलेला. तर त्यांना केवळ गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. खरं काय आहे माहिती करून घ्यायची त्यांची जिज्ञासा आहे. त्याच्यामुळे त्यांना कधीही कुठल्या गोष्टीचा कंटाळा आला नाही. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रावीण्य आणि हे मिळवलं. तर हे एक मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं इन्स्पिरेशन आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्वाकडून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. तर तुम्ही हे एक कारण म्हणजे असू शकेल की तुम्हाला जर पुस्तक वाचायचं असेल तर. अजून एक कारण मला सांगायचं वाटतं की मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त एक काय म्हणतात टिप ऑफ आईसबर्ग आहे. त्याच्या कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघून खरंच ऐकून छान वाटतं, मजा येते, थक्क होतो आपण कधी-कधी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हे पुस्तक वाचायला मला वाटतं की ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्ही हे पुस्तक वाचावं. ओके. अशी माझी इच्छा आहे. आणि जाण्याच्या आधी मला फक्त एकदा एक व्हिडिओ फक्त प्ले करायचा आहे. बघूया आपण प्ले होतंय का? आणि हां, बोल ना. समीर त्या मगाचं जे आर्टिस्ट आणि त्यांच्यातलं जे संभाषण आणि त्यातून ते स्वतः चित्र शिकले, हे जे पूर्ण प्रवास ह्या विस्मयकारक होता. तसं अजून एखादे 2-3 घटना सांगितलं असतं बरं होतील. अजून एक सांगू का? आता त्यांनी काँगो त्यांनी अ, ते जेव्हा ह्याच्यामध्ये ब्राझीलमध्ये होते, तर ब्राझीलमध्ये तू आता हे कार्निव्हल ऐकलं असशील. कार्निव्हल तिथे होतात आणि ते बरेचसे हे परफॉर्म करतात लोकं. काय म्हणतात त्याला, डान्सर्स परफॉर्म करतात. तर त्यावेळेला ते तिकडे ब्राझीलमध्ये शिकवायला होते आणि ते हॉटेलमध्ये बसून हे सगळं ऐकायचे. आणि मग त्यावेळी त्यांनी असं केलं की हे जे ते म्हणाले की मी शिकतो स्वतः. आणि मग त्यावेळी त्यांनी अतिशय जिद्दीने आणि मेहनतीने ते शिकायला त्यांनी चालू केलं. आणि शेवटी असं झालं की ते एवढं चांगलं परफॉर्म करायला लागले, की त्यांना म्हणजे इट्स अ प्रेस्टिजियस एक्सपिरियन्स, अ चान्स टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स ड्युरिंग द सांबा, ड्युरिंग द कार्निव्हल्स. तर त्यावेळेला ही गॉट अन अपॉर्च्युनिटी टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ दोज पीपल. इट्स अन रेअर फीट जस्ट बिकॉज ऑफ हिज पर्सिस्टन्स, जस्ट बिकॉज ऑफ हिज काय म्हणतात त्याला, त्यांना ते शिकण्यात ते तर आवड होती. त्यामुळे त्यांना ते जमलं करायला. अदरवाईज एक सायंटिस्ट ह्या सगळ्या गोष्टी परफॉर्म करतोय. दॅट्स रिअली, रिअली, रिअली टफ. अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपण समीर, तो हां, बोल. किस्सा नाही का त्याच्यामध्ये त्यांनी त्या बाईंचं पोर्ट्रेट काढलं आफ्टर ही बिकम अ व्हेरी गुड, यू कॅन टॉक अबाउट दॅट अदरवाईज. या राईट, राईट. तर म्हणजे हा तसा किस्सा म्हणजे तसा एकदम असा थोडासा ॲडल्ट असं म्हणता येईल. पण पण त्यावेळेला ते पोर्ट्रेट काढायचे आणि पोर्ट्रेट म्हणजे ऑब्व्हियसली न्यूड पोर्ट्रेट म्हणतो आपण त्या भागावर ते पोर्ट्रेट असायचं म्हणजे असं ते एक आर्ट फॉर्म आहे. तर त्यावेळेला ते आधी गॅलरीमध्ये जाऊन पोर्ट्रेट काढायला लागले.
आणि मग नंतर म्हणजे त्यावेळेला एक सेम मॉडेल यायची, तर ती पोज करायची तिथे आणि मग सगळेजण चित्रकार मिळून चित्र काढायचे आणि मग सगळ्यांना ते मिळून परवडायचं, कारण ते सगळेजण मिळून त्याला कॉन्ट्रीब्युट करायचे त्याला चित्र काढ म्हणजे त्या मॉडेलला पे करण्यासाठी वयावर ते कॉन्ट्रीब्युट करायचे. पण मग त्यांना ते अजून प्रॅक्टिस करायची असायची, म्हणून ते न्यूड बार मध्ये जायचे त्यावेळी म्हणजे ओपन असे बार असायचे तिथे असतात तिथे अमेरिकेमध्ये, ते तिकडे जायचे, बारमध्ये बसायचे आणि म्हणजे कॅलिफोर्निया सारख्या कॅल्टेक सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या उच्च पदावर प्रोफेसर सारखा माणूस ते जाऊन बारमध्ये जाऊन बसतो तिथे आणि तिथे ते फक्त चित्र काढायची प्रॅक्टिस करायची म्हणून ते तिकडे जाऊन बसायचे आणि तिकडे जाऊन म्हणजे थम्सअप किंवा कोको कोला वगैरे असं काही ऑर्डर करायचे. आणि त्या बारवर बंदी घालण्यात आली, कोर्टाने बंदी घातली की हा बार म्हणजे इट्स अगेन्स्ट द सोसायटी, म्हणजे सोसायटीचे जे नॉर्म्स आहेत ते पाळत नाहीये, तुम्ही वल्गर आहे आणि तुम्ही हा बार बंद करावा. तर त्यावेळेला त्या बार विरुद्ध कोर्टामध्ये त्यांनी एक अपील केलेली आणि तर त्या बार मालकाने ते बार मध्ये जे येणारे लोक आहेत, जे काय म्हणतात त्याला, जी लोक जी येतात होती, त्या सगळ्या लोकांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला की बाबा तुम्ही सांगा की इथे काही वल्गर गोष्टी होत नाही, की इथे एक काय म्हणतात त्याला, इट्स अ नाईस इन्व्हायरमेंट वगैरे. तर कोणीच यायला तयार झालं नाही, फक्त फेनमन आले आणि तिकडे त्यांना जजनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही किती दिवस येतात तिथे. ते म्हणाले की मी आठवड्यातले 5 दिवस वगैरे येतो, असं ते त्यावेळी बिंदास म्हणाले. म्हणजे आणि ते एकदम पेपरात वगैरे त्यावेळी आलेलं की कॅलिफोर्नियाचा एक प्रोफेसर 5 दिवस न्यूड बार मध्ये जातो, असं ते एकदम स्कॅन्डल झालेलं त्यावेळी. पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता, छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार न करता, म्हणजे त्यांना जे बरोबर वाटेल त्याच गोष्टींचा ते पाठपुरावा करायचे आणि त्यांना असं वाईट, लाज किंवा चुकीचं असं कधीच वाटायचं नाही. म्हणजे ते नाही, मे बी एन एक्स्ट्रीम एक्झाम्पल, पण असा दुटप्पीपणा किंवा बोलायची म्हणजे एक बोलणं एक आणि वागणं एक असं त्यांचं कधीच नव्हतं. तर हा एक इंटरेस्टिंग किस्सा होता. अजून जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी आईन्स्टाईन ते जेव्हा कॉलेजमध्ये होते, जेव्हा म्हणजे अंडर प्रिन्स्टन मध्ये होते, सॉरी, तर त्यावेळी त्यांनी थिसिस लिहित होते ते. तर त्यांच्या गाईडनी त्यांना एक सब्जेक्ट दिलेला, त्याच्यावर ते लिहित होते. तर काही पाठ हे गाईड लिहिणार होते आणि काही पाठ ते लिहिणार होते. तर त्यांचा पाठ रेडी झाला आणि त्यावेळी ते जात होते असंच, तर त्यांचे कुलगुरू असे जात होते, त्यांना भेटले रस्त्यात, म्हणाले की झालं काय लिहून सब्जेक्टचं काम. आणि त्यावेळी ते म्हणजे ऍक्च्युली गाईड पण म्हणजे ते पासआउट पण झाले नव्हते, ते फक्त स्टडी करत होते. आणि त्यावेळी त्यांना ते म्हणाले न्यूमन येणार आहेत. तर न्यूमन म्हणजे त्यावेळेचे फार प्रसिद्ध असे मॅथमॅटिशियन चे होते. तर काय, आणि त्यांना तुझे भाषण म्हणजे तुझं आहे ना, तू त्यांना प्रेझेंट कर. तर ते ऐकून त्यांना एकदम भीती वाटली, अरे आता हे न्यूमनला आपण प्रेझेंट करणार, एवढ्या मोठ्या माणसांना प्रेझेंट करणार पण. तर ते असं विचार करत होते, तर त्यांना अजून सांगितलं, अजून 2-3 नाव घेतले की हे येणार आहेत, अरे हे येणार आहेत. आणि शेवटी म्हणले की आता आईन्स्टाईन कधी कधी येतात आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये, पण यावेळेस ते तुझा सब्जेक्ट त्यांना तुझ्या सब्जेक्टमध्ये त्यांना इंटरेस्ट येईल, त्यामुळे ते पण येणार आहेत. ते ऐकून ते एकदम त्यांची हवास एकदम हे झाली, एकदम त्याला भीती वाटली की अरे आईन्स्टाईन समोर आपण ग्रॅज्युएशन पण झालो नाही आणि आईन्स्टाईन समोर आपण प्रेझेंट पण कधी केलं नाहीये, पण आईन्स्टाईन सोबत समोर कसं प्रेझेंट करणार आहोत, हे त्यांना अतिशय भीती वाटली. तर पण त्यांच्या म्हणजे त्यांचे जे प्राध्यापक होते, जे गाईड होते, त्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही घाबरू नका, असं जास्ती काही म्हणजे हे करू नका, तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट विषयी माहिती आहे तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तसंच झालं. म्हणजे जेव्हा सगळ्या त्यांच्या प्रेक्षकांमध्ये आईन्स्टाईन आणि जे बडी लोक होती, जेव्हा त्यांनी एकदा इक्वेशन विषयी समजवायला चालू केलं, त्यानंतर त्यांच्या मनातली भीती पूर्णपणे गेली. म्हणजे एखाद्या सब्जेक्ट विषयी त्यांना फिजिक्स, मॅथमॅटिक्स या सगळ्या सब्जेक्ट विषयी बोलताना त्यांना जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या सब्जेक्ट विषयी ते बोलतात तर त्यांच्या मनात अजिबात भीती नसायची. तर हे एक एकदम सुंदर वाचताना मला तर एकदम मजा वाटली की ते एकदम एखादा अंडर ग्रॅज्युएट
डायरेक्ट आईन्स्टाईन समोर जाऊन बोलतोय, तर त्याची काय परिस्थिती होईल. पण त्यांनी अतिशय एकदम सुंदर पद्धतीने ते हाताळलेलं आहे. आणि अजून अजून गोष्ट म्हणजे त्यांना आर्मीच्या लोकांविषयी त्यांना अतिशय हे होतं, चीड होती. म्हणजे का माहित नाही मला अजूनपर्यंत. पण त्यांचं बऱ्यापैकी हे होतं. तर मग असं ते मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये काम करताना त्यांना ते बरंच त्यांचं म्हणजे हे असायचं की अ, आता सेफ्टी विषयी तर सगळे जे कागदपत्र आहेत ते सगळे त्यांना सेफ असावेत असं त्यांना नेहमी वाटायचं. तर आणि मग ते चॅलेंज घ्यायचे की मी तुमचं हे लॉक ओपन करून दाखवेन. तुम्ही किती सगळ्यांना थोडं ते त्यांचं त्यांनी ते जे लॉक्स वापरायचे ते फारच सुरक्षित आहे असं वाटायचं. मग त्यांना 2 मिनिटात ते कसं सुरक्षित नाहीये हे दाखवून दिलं, की त्यांना एक लॉक ओपन करण्याची त्यांना एक अतिशय हे होती. कशा गोष्टी काम करतात हे बेसिकली त्यांना माहिती करून घेण्याची इच्छा असल्यामुळे लॉक कसे काम करतात हे त्यांनी अतिशय शोधून त्यांनी पुस्तक वाचून किंवा एक्सपेरिमेंट करून त्यांनी माहिती केलेलं. आणि प्रत्येक वेळेला ते गेले की सगळ्यांचे लॉक वगैरे ओपन करून दाखवायचे सर्वांना. आणि आर्मीचे जे ऑफिसर्स होते त्यांना ते अतिशय राग यायचा या गोष्टीचा, की अरे आपण म्हणतो हे सेफ आहे आणि सेफ आहे असं म्हटल्यानंतर ते लगेच त्यांचंच लॉक ते लगेच त्याच वेळेला ते ओपन करून दाखवायचे. आणि त्यांनी ते असा विचार करून वगैरे ट्रिक करून त्यांनी त्या सगळ्या गोष्टीच्या आत्मसात केलेल्या. आता त्यावेळेचं ते इंटरॅक्शन वगैरे अतिशय मजेदार आहे पूर्ण, की सगळे जे मोठे-मोठे लोकं जनरल किंवा ते जे कर्नल्स आहेत ते सगळे त्यांना म्हणायचे, की अ, अ, माझं सेफ आहे, माझं सेफ आहे. पण ते त्यांचंच लॉक ओपन करून दाखवल्यानंतर मग त्यांना ते एकदम अ, असं ओशाळ्यासारखं व्हायचं, की अरे हे काय सेफ नाहीये म्हणतायत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्या अशा गमतीदार आहेत आणि त्यांनी त्या केलेल्या आहेत त्यावेळी. आणि लोकांना लोकांना म्हणजे कधी-कधी असं वाटतं, की अरे हे काय गमती-गमती करतात आहे. पण त्यांना ते ॲक्चुअली जेन्युइनली आवडत असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टी तशा केल्या आहेत. असे 1-2 किस्से आहेत. आणि म्हणजे मी बरेच असे किस्से आहेत, की जे तुम्हाला असं आवडेल वाचायला. म्हणजे की हे काय आता, हे काय गंमत आहे, ही काय गंमत आहे वगैरे, वगैरे. आणि खूप लोकांशी त्यांचं इंटरॅक्शन झालंय. म्हणजे अगदी चित्रकार, म्युझिशियन्स किंवा त्यांनी धार्मिक जे धर्मगुरू आहेत त्यांच्यासोबत त्यांनी इंटरॅक्शन केलेलं आहे. आणि विद्यार्थी, शिक्षक, वेगवेगळे देश, ब्राझील, जपान अशा ठिकाणी जाऊन त्यांनी भाषणं दिलेली आहेत. तिथे राहून तिथल्या लोकांशी त्यांनी इंटरॅक्ट केले. तर त्यांचे अनुभव फारच वेगवेगळे आणि एकदम अ, आपला व्ह्यू एक्सपांड करतात जगाविषयी, लोकांविषयी आणि आजूबाजूच्या परिस्थितीविषयी. तर ते मस्त आणि वेगळंच एकदम आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वाचताना जाम मजा येते, मला असं वाटतं. तर म्हणजे आपले एक हां. वाचक आशिष नवरे यांनी एक मुद्दा सांगितलाय, की फिल्म टेक्निक म्हणून एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचं काही काम आहे आणि फिल्म टेक्निक म्हणून पण काही आहे का? हां, तर ते त्यांनी एक तर फेनमन अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, की कुठलाही कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, कुठल्याही अवघडातला अवघड टॉपिक त्याचे सिंपल करून सांगायचे. म्हणजे ते एवढ्या अवघड गोष्टींवर काम करायचे. पण ती लोकं ते जे अवघड काम आहे क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे सब एटॉमिक पार्टिकल्स म्हणजे आपण न्यूट्रॉन, प्रोटॉन म्हणतो. त्यांचे आणि इलेक्ट्रॉन्स त्यांची जी मूव्हमेंट्स आहेत त्याचे स्टडी. मग ते म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स. तर तो अवघड सब्जेक्ट ते एकदम सहज करून लोकांना समजावून सांगायचे. तर त्यांची जी टेक्निक होती म्हणजे शिकण्याची टेक्निक तर ती एक त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट शिकायचा असेल, तर तुम्ही त्या सब्जेक्ट विषयी आधी वाचा आणि नंतर तो कोणाला तरी शिकवायचा प्रयत्न करा. म्हणजे मी ऍक्च्युअली त्याच्या टेक्निकचा आता वापर करतोय, की मी स्वतः काही-काही गोष्टी शिकतोय. अ, एका म्हणजे माझ्या व्यवसाय म्हणजे कॉम्प्युटरच्या ह्याच्याविषयी एक सायबर सिक्युरिटी म्हणून एक सब्जेक्ट आहे. त्याच्याविषयी मी अभ्यास करतो आणि त्या सब्जेक्टविषयी मी बोलायचा प्रयत्न करतो. म्हणजे म्हणजे माझे जे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांच्याशी मी तो सब्जेक्ट त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला कळेल.
आणि त्याचा फायदा खरोखर होतो हे मी मान्य करतो. म्हणजे मी स्वतः वापरल्यामुळे मला माहिती आहे की त्याचा फायदा होतो. की एखादा सब्जेक्ट घ्या ज्याच्याविषयी तुम्हाला काहीच माहित नाहीये, तो तुम्ही वाचा त्या सब्जेक्ट विषयी आणि कोणाला तरी तो समजवायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तो व्यवस्थित समजावून सांगता आला, त्याचा अर्थ तुम्हाला तो सब्जेक्ट व्यवस्थित कळलाय असा अर्थ होतो. आणि जर तुम्हाला त्या समोरच्या माणसाला व्यवस्थित समजावून सांगता आला नाही, तर तुम्ही कुतूहलाने पुन्हा जाऊन तो सब्जेक्ट वाचता आणि त्या माणसाला कसं समजावून सांगता येईल हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघता. तर ती एक टेक्निक त्यांनी अशी एक मांडलेली आहे की, आणि त्यांचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर ते खूप अवघड गोष्ट आहे, तर त्या अत्यंत सोप्या करून सांगतात आणि ते त्यांची हातोटीच आहे आणि अशी ती टेक्निक आहे त्यांची, ती फेमस आहे भरपूर. त्यांना ते आता ओके, मी थिअरिटिकल फिजिसिस्ट होते. ओके, आता थिअरिटिकल फिजिसिस्ट म्हणजे काय, तर सर्वात फेमस थिअरिटिकल फिजिसिस्ट म्हणजे आईन्स्टाईन. त्यांनी ते इक्वेशन मांडलं आपण E=mc², आणि ते थिअरी त्यांचं काम म्हणजे जगातल्या गोष्टी ऑब्झर्व्ह करून त्याच्याविषयी थिअरी लिहिणं म्हणजे थिअरिटिकल फिजिसिस्ट. म्हणजे नील्स बोर यांनी जे अणूचं हे काढलं, डायग्राम्स काढल्या, दॅट इज थिअरिटिकल फिजिसिस्ट. म्हणजे कोणी अणू बघितला नाही अजून, की न्यूट्रॉन, प्रोटॉन हे कोणीच बघितलं नाहीये, पण जस्ट विचार करून त्याच्याशी थिअरी मांडण्याचं काम थिअरिटिकल फिजिसिस्ट करतात. आणि प्रॅक्टिकल फिजिसिस्ट ते थिअरी प्रूव्ह करायचं काम करतात. म्हणजे आता E=mc² म्हणजे छोट्याशा मासचं रूपांतर खूप मोठ्या एनर्जीमध्ये होतं, हे इक्वेशन आईन्स्टाईनने मांडलं. पण ते इक्वेशन प्रूव्ह करण्याचं काम जेव्हा अणुबॉम्बचा निर्माण झाला, ते थिअरिटिकल फिजिसिस्ट आणि इंजिनियर्सने केलं. ओके, तर त्यावेळेला जेव्हा अणुबॉम्बचं निर्माण होतं, त्यावेळेला आपण आता सपोज मोठ्या मोठ्या गोष्टी, सपोज आता हा पेन आहे, तर हा पेन मी टाकला असा खाली, तर तो मला माहितीये तो कसा जाईल खाली. तर ते सगळं न्यूटननी वगैरे असं डिफाईन केलेलं होतं त्यावेळी, आणि ग्रहांविषयी आईन्स्टाईननी वगैरे केलं. पण जे सब अटॉमिक पार्टिकल असतात, म्हणजे न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, यांचं मुवमेंट कसं होतं, म्हणजे सपोज हा जर छोटासा न्यूट्रॉन आहे, ठीक आहे, तर हा मी जर इथे सोडला तर तो रूम मध्ये कुठे जाईल, राईट? तर त्याचं जे मुवमेंट आहे ना, ते डिफाईन करण्याचं काम हे क्वांटम मेकॅनिक्स करतं. आणि ज्या वेळेला हे जे काम करत होते सायंटिस्ट, त्यावेळेला हे इक्वेशन मांडणं फार अवघड जायचं. ते एकदम क्लिष्ट होऊन जायचं त्यावेळी. पण ते जे एक्सप्लेन करण्यासाठी फेनमन यांनी एक डायग्राम शोधून काढली, फेनमन डायग्राम म्हणतात त्याला. तर ती डायग्राम त्यांनी शोधून काढली आणि त्याचा वापर करून नंतर 2 सायंटिस्टनी त्याच्याविषयी, म्हणजे त्याच्या हे डायग्राम्स वापरून त्यांनी बरेचसे सिद्धांत मांडले. तर त्यांना 1975 साली त्या फेनमन डायग्रामसाठी ते फंडामेंटल कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याच्यामुळे जे शोध लागले त्याच्यासाठी म्हणजे तिघांना मिळून त्यांना ते त्यावेळी ते पारितोषिक मिळालं असं. तर फेनमन डायग्रामसाठी त्यांना बेसिकली मिळालं की ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, त्याच्या मुवमेंट कशा होतात ते समजावून सांगण्यासाठी त्यांनी ज्या डायग्राम्स बनवल्या, फेनमन डायग्राम म्हणतो त्याला, त्यासाठी त्यांना हे नोबेल पारितोषिक मिळालं त्यावेळी. म्हणजे हे फारच त्यावेळी कॉम्प्लिकेटेड होतं, लोकांना ते मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये टाकायला सुद्धा खूप अवघड जायचं. त्यांनी डायग्रामच्या दृष्टीने समजावून सांगितलं आणि त्याचा सगळ्यांना खूप फायदा झाला त्यावेळी हे करायला, काय म्हणतात त्याला, उलगडायला गोष्टी. त्यामुळे त्यांना त्यावेळी नोबेल पारितोषिक मिळालं. Living things, masses of atoms, DNA, protein, dancing a pattern ever more intricate. Out of the cradle, onto dry land, here it is standing. Atoms with consciousness, matter with curiosity, stands at the sea, wonders at wondering. I, a universe of atoms, an atom in the universe. तर जर तुम्हाला एंड ऐकायला आला नसेल तर मी सांगतो त्यांनी काय म्हटलं की, मी म्हणजे ते स्वतः शास्त्रज्ञ
जगातल्या सर्व जग हे संपूर्ण ऍटम्सनी बनलेलं आहे आणि मी ऍटम्सचा स्टडी करतोय. सगळे ऍटम्स आहेत. मी स्वतः एक ऍटम आहे आणि जगातल्या ऍटम्सचा मी स्टडी करतोय, असं त्यांनी ते एक सुंदर एंड केलेलं आहे. तर ते बॉंगो प्ले करताना I love you, beach. Hey, you're not doing it now. त्यांना 2 टाईपची आपण लर्निंग अँड नोईंग मधला आपण व्हिडिओ बघूया. तो त्याच्यामध्ये त्यांनी वडील त्यांना But it was the opposite. My father had taught me, looking at a bird, he says, you know what bird is? It's a brown-throated thrush. But in Portuguese, it's a hondoraguero. In Italian, a chuterapiquita. He says in Chinese, it's a chungongpong. In Japanese, a patata tokorecha, etc. He says, now you know all the languages you want to know what the name of that bird is. And when you're finished with all that, he says, you'll know absolutely nothing whatever about the bird. You only know about humans in different places and what they call the bird. Now, he says, let's look at the bird and what it's doing. He knew the difference between knowing the name of something and knowing something, which I learned very, very early. तर असे त्यांच्यावर वडिलांचा फार प्रभाव होता आणि त्यांनी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्या वडिलांविषयी सांगितलेलं आहे आणि मस्त सांगितलंय. तर असं मला एक अशा म्हणजे हे असे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे आणि ते मला अतिशय मला तुम्हाला दाखवाय म्हणजे त्या पुस्तकाविषयी मला तर वाचताना खूप मजा आली आणि जर तुम्हाला पण नक्कीच ते आवडेल असं मला वाटतं. मगाशी एकाने आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं समीर, की आईन्स्टाईन हे बरेच लोकांना माहिती आहेत, पण रिचर्ड फेनमॅन तेवढं माहिती नसतं. आईन्स्टाईन मला वाटतं सर्वात फेमस सायंटिस्ट आहेत मला वाटतं जगातले. आणि गंमत म्हणजे त्यांनी जे इक्वेशन सांगितलं E=mc², हे जगातलं सर्वात फेमस इक्वेशन असेल. म्हणजे कदाचित म्हणजे A² + B² = C² नंतर कदाचित ते सर्वात फेमस असेल इक्वेशन. पण गमतीचा भाग म्हणजे ते इक्वेशन म्हणजे व्यवस्थित कळत नाही. म्हणजे मला तरी अजून व्यवस्थित कळलं नाही. E=mc². थोडंफार कळतं पण असं पूर्ण कळत नाही. आणि त्याच्यापेक्षा अजून खोलात जाऊन फेनमन यांनी सांगितलंय, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून डीप मध्ये जाऊन सांगितल्यामुळे ते सर्वश्रुत असं होत नाही. आणि ज्यांनी फिजिक्स शिकलंय, क्वांटम मेकॅनिक्स शिकले, त्यांना त्यांची भाषण ऐकून सगळ्यांना कळतं ते व्यवस्थित त्यांनी काय. म्हणजे खूप लोकांना माहिती असतात ते, जे त्यांना ते पुस्तक माहिती नसते कदाचित, पण ते माहिती असतात. असं आहे. मला असं वाटतं ना की इन जनरल आता आपल्याकडे जे नारळीकर आहेत, जयंत नारळीकर, त्यांचं जे लेखन आहे ते अत्यंत खूपच छान आहे. आणि अजून आता सध्याचे जे नील डिग्रीस म्हणून एक आहेत, ते पण ज्या गोष्टी आहेत, सायंटिफिक गोष्टी आहेत, ते आपल्यासारख्या लोकांना, म्हणजे आपण फिजिक्स मध्ये डीपली कधी शिकलो नाही तर ते आपल्याला समजण्यासाठी आपल्या लेवलवर ते बऱ्यापैकी सांगतात. तर ते व्हिडिओ मला अजून मजेदार वाटतात. ह्याच अनुषंगाने 12-10 कमी नावाचं एक पुस्तक आहे, ते पण अत्यंत सुंदर पुस्तक आहे. ते मॅनहॅटन प्रोजेक्ट विषयी आहे. तर त्यावेळेला एक शोध कसे लागत गेले आणि त्यावेळेला खरं तर जर्मनीला कसे ऍडव्हान्टेज होता बॉम्ब बनवण्यासाठी, पण तो हिटलरच्या केवळ वर्णद्वेषामुळे तो त्यांच्याकडून गेला. कारण जे काम करणारे खरं सगळे सायंटिस्ट होते ते सगळे ज्यू होते
आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हे जर्मनीत होते. त्यांना हिटलरने हकलून लावलं. म्हणजे त्यांना ऍक्च्युली, आणि अजून बरेचसे सायंटिस्ट होते ते ज्यू होते आणि त्यांनी खूप मौलाचं कामगिरी केली अणुबॉम्ब म्हणजे अणूचं हे करण्यासाठी. पण त्यांनी देशद्रोहायला लावलं. पण त्याचा फायदा म्हणजे बाकीच्या देशांना झाला, उलटा झाला, की ते मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये त्यांचा सपोर्ट मिळाला आणि त्यांनी मित्र देशांनी अणुबॉम्ब बनवला. तर अशा वेगवेगळ्या रंजक गोष्टी आहेत त्याच्या त्या वेळेविषयी आणि त्या गोष्टींविषयी. तर जे फारच कमी सायंटिस्ट आहेत जे सोशली सुद्धा ऍक्टिव्ह असतात आणि सायंटिफिक वर्ल्ड मध्ये सुद्धा नोन असतात. म्हणजे जयंत नारळीकर, आईन्स्टाईन, फेनमन, डिग्रीस, नील डिग्रीस वगैरे. तर त्यामुळे आपण जनरली सायंटिस्ट विषयी कमी ऐकतो आपण, असं मला वाटतं. बरोबर. समीर, तुझ्या या आजच्या सादरीकरणामुळे आम्हाला आवाज येतोय का? हा येतो ना भूषण. तुझ्या या सादरीकरणामुळे आज आम्हाला एका चांगल्या मोठ्या सायंटिस्टची जवळून ओळख झाली. आणि जसं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर त्यांनी लहान वयात असतानाच रेडिओ फिक्स करण्याचं जे तू उदाहरण दिलंस, तिथनंच त्यांचं ते कल कुठे आहे ते दिसला असेल असं मला वाटतं. आणि तिथपासून ते जे सब ॲटॉमिक पार्टिकलची क्वांटम मेकॅनिक्सची जी मूव्हमेंट त्यांनी फेनमन डायग्राम मधनं त्यांच्या त्या डायग्राम वरनं लोकांनी पुढे अजून शोध लावले. तर तिथपर्यंत त्यांची मजल. आणि केवळ त्यांच्या क्षेत्रात सीमित न राहता त्यांनी कला क्षेत्रात सुद्धा प्रगती दाखवली. त्यांनी पूर्णपणे वेगळे असे चित्रकला विषय शिकून त्यातून त्याचं प्रदर्शन भरवलं. आणि हे जे वाद्य तू आता आम्हाला त्याचं ते व्हिडिओ दाखवलास, ते वाद्य ते शिकले, बॉंगो. कॉंगो, आणि त्यातही त्यांनी त्यात प्रावीण्य मिळवलं. म्हणजे हे खरोखर जो हुशार असतो किंवा जो काय म्हणतात इंटेलिजंट किंवा बॉर्न जिनियस असतो, तो सगळ्याच क्षेत्रात प्रावीण्य दाखवतो. मला ह्याच्या तुलना नाही म्हणता येणार, पण सिमिलर आपल्या भारतीय शास्त्रज्ञांमध्ये जगदीशचंद्र बोस यांच्यात ते दिसतं. ते पण खूप प्रचंड हुशार. त्यांनी रेडिओचा शोध मार्कोनीने लावला असं म्हणतात, पण तो शोध त्या शोधापर्यंत ते पण पोहोचले होते. वनस्पतींना भावना असतात हे त्यांनी सिद्ध केलं होतं. घोडेस्वारीमध्ये ते प्रवीण होते. ते चांगले लेखक होते. म्हणजे असे जे खरोखर हुशार असतात ते सर्वच क्षेत्रात आपले प्रावीण्य दाखवतात आणि आपली कौशल्य दाखवतात. हे या फेनमन यांच्या उदाहरणातनं पण दिसतं. आणि या पुस्तकाचं जे स्वरूप आहे हे जरा वेगळं आहे, की त्यांनी छोट्या-छोट्या जे प्रसंग, असे अनेक प्रसंग सांगून त्यातून त्यांचं जीवनक्रम उलगडलेला आहे फेनमन यांचा. त्यामुळे हे एक रंजक आहे आणि आपल्याला दृष्टी पण दाखवतं. त्यामुळे धन्यवाद समीर, तू हे पुस्तक निवडल्याबद्दल आणि आम्हाला या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल. एक वेगळा विषय आणि एक वेगळ्या पद्धतीने लिहिलेला हे पुस्तक. धन्यवाद. सर्व रसिक वाचकांतर्फे तुझे मी आभार मानतो. थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी.